नमस्कार मित्रांनो, तुम्ही लाखनी बस स्थानक मधला हा जो व्हिडिओ आहे तुम्ही बघितलाच असेल, ज्यामध्ये जी लेडीज कंडक्टर आहे ती कशा प्रकारे हात उचलत आहे एका व्यक्तींवर. ठीक आहे, ते व्यक्ती काहीच बोलू शकले नाही कारण ते बाहेरचे होते ऍक्च्युली. तर ते व्यक्ती अजून कोणी नाही, तर हे माझ्याजवळचे व्यक्ती आहेत. ठीक आहे, हेच ते व्यक्ती आहेत ज्यांच्यावरती त्यांनी हात उचललेले आहे. हे एक व्यक्ती होते, यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होते जे की आता उपस्थित आहेत नाही. हे बसले अगोदर देवरीपासून साकोलीपर्यंत बसले. त्याच्यानंतर सोबतीचे म्हणतात की हे बस तर लाखनी सुद्धा जात आहे. त्याच्यानंतर तिथून सुद्धा त्यांनी एक तिकीट काढला आणि ते लाखनीसाठी प्रवास केला. त्यांची तिकीट झाली लगभग 70 रुपये काहीतरी. ठीक आहे, आणि 30 रुपये जे होते यांच्या सोबतीचे जे व्यक्ती होते त्यांनी ते 30 रुपये मागून टाकला. ठीक आहे, कंडक्टर पासून. जेव्हा हे लोक उतरते वेळी हे बोलले की बाबा हमारे जो 30 रुपये है, ठीक है, वो हमें चाहिए. इनको पता नहीं था कि इनके साथ वाले जो छोटे से ऐसे भाई है वो, तो उन्होंने पैसे ले लिए करके इनको पता नहीं था. इस वजह से इन्होंने बोले कि मैडम हमारे पैसे दो करके. अब इनको पता नहीं था, इसी वजह से ये एक बोल सकते मिसअंडरस्टैंडिंग थी ये. तो उनको बोलना था अच्छे से कि आपके साथ वाले जो है उन्होंने पैसे ले लिए करके. लेकिन इनके पूछने के बाद उन्होंने सीधे गालियां देना शुरू कर दिया. बोलते समझ रहे हो, मतलब क्या मानसिकता बनी है भाई इन लोगों की. जितने भी लेडीज कंडक्टर है, मजाक नहीं कर रहा हूं भाई, एवढे माजले आहेत ते लोक. ठीक आहे, भंडारा आणि गोंदिया ह्या डेपोतले जे लेडीज कंडक्टर आहेत, माझ्यासोबत जेव्हा प्रसंग घडला त्याच्यानंतर खूप सारे मेसेज, खूप सारे कॉल आले मला की ते केस वापस घे, हे घे, ते घे. मी दया माया करून सनेरी ते केस मी क्लोज केला. परंतु हे जे दररोज केसेस येत आहेत माझ्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली आणि हे माझ्या गावी आले की बाबा हे असे कंडिशन झालेली आहे, याच्यावरती तुम्ही काहीतरी करा म्हणून मी हे तुमच्यासमोर हे प्रसंग सांगत आहो. तुम्ही बघितलाच असेल की कशा प्रकारे ते मारत आहेत. लाईक लागले की एकात गुंडा लागली की काय. जे लोक पंटरगिरी करतात, जे लोक मारतात, तशा प्रकारे हे लोक लेडीज कंडक्टर वागत आहेत. आणि दिवसेंदिवस हे केस आणखी वाढत आहेत. याच्यावरती जर MSRTC ऑफिशियलनी जर याच्यावरती ऍक्शन घेतले नाही तर दररोज हे केसेस वाढणार. आज माझ्यावरती घडला, आज यांच्यावरती घडला, उद्या तुमच्यावरती घडणार आहे. आता जर स्टँड नाही घेतला आपण ह्या गोष्टींवरती तर दररोज हे केसेस वाढणार आहेत. तर मी सर्वांना विनंती करतो की ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की ते कशा प्रकारे वागत आहेत एका व्यक्तीसोबत. त्यांच्या जागी जर दुसरे कोणी राहिले असते तर एक रपटा मारला असता आणि तिथंच पडला असता. परंतु त्यांच्यामध्ये मानसिकता होती. हे काहीच बोलले नाही, कुणाला काही बोलले सुद्धा नाही. तरी पण तुम्ही बघितलं असेल काही न बोलल्याचे तिनं कशा प्रकारे फायदा घेतला त्या कंडक्टर मॅडमनी आणि कशा प्रकारे मारला त्यांना. तर हे काय बरं आहे का. लाईक लाखनीचे नाव, भंडाऱ्याचे नाव, गोंदिया जिल्ह्याचे नाव, अशा प्रकारे हे लोक बदनाम करत आहेत. अशा लेडीज कंडक्टरला अजिबात ठेवायला नको. बाकी तुमचा काय रिव्ह्यू आहे, काय वाटते तुम्हाला ते कमेंटमध्ये बोला. बाकी भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.